मित्रांनो, आयुष्यमान कार्ड असून तुम्हाला तुमच्या आयुष्यमान कार्डबद्दल ही गोष्ट माहीत नाही आहे तर आजच माहिती करून घ्या. हो, तुमच्या ज्या आयुष्यमान भारत योजनेचं जे कार्ड तुम्ही काढलं आहे त्यामध्ये जर तुमचं नाव चुकलं असेल, जन्मतारीख चुकली असेल किंवा इतर काही गोष्ट चुकली असेल तर ती तुम्ही अगदी सहज घरी बसून 2 मिनिटात दुरुस्त करू शकता. मित्रांनो, म्हणजे तुम्हाला बरेचसे तुम्ही बघितले असेल की जे आयुष्यमान कार्ड आहेत त्यावर आधार कार्डवर त्या व्यक्तीचं नाव वेगळं असते आणि आयुष्यमान कार्डवर वेगळं नाव छापून येते. तर हा नेमका प्रॉब्लेम काय आहे तर बघा, तुमची जेव्हा आयुष्यमान भारत योजनेची लिस्ट तयार केली गेली मित्रांनो, तेव्हा या योजनेमध्ये काही स्पेलिंग मिस्टेक झाल्यात. म्हणजे ज्यांनी तुमची नावं नोंदवली त्यांच्या हातून काही स्पेलिंग मिस्टेक झाल्यात आणि त्या माध्यमातून तुमची चुकीची नावं या आयुष्यमान कार्डवर छापून आलीत मित्रांनो. तर ही नावं तुम्ही कशा पद्धतीने दुरुस्ती करू शकता याचा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो. तर चला डायरेक्ट व्हिडिओ सुरू करूयात. तर यासाठी मित्रांनो सिम्पली तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे बेनिफिशियरी येण्याचे. नीट लक्ष देऊ नका मित्रांनो, बेनिफिशियरी येण्याचे सर्च करा आणि एंटर करा. एंटर केल्यानंतर इथं तुम्हाला PMJ बेनिफिशियरी पोर्टल हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं तुमच्यासमोर आयुष्यमान भारतची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. यामध्ये इथं तुम्हाला उजव्या बाजूला इथं तुम्ही बघू शकताय तुम्हाला लॉग इनसाठी बेनिफिशियरी आणि ऑपरेटर असे 2 पर्याय देण्यात आलेले मित्रांनो. तर यामध्ये बेनिफिशियरी या पर्यायावर इथं क्लिक करा. तुम्ही बघू शकता इथं क्लिक केलेला आहे आणि खाली हा कॅप्चा भरून घ्या. कॅप्चा भरून झाल्यानंतर खाली इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर नोंदवायचा आहे, तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला व्हेरीफाय असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक 6 अंकी OTP पाठवला जाईल, तो OTP टाकून घ्या. OTP टाकून झाल्यानंतर खाली परत तुम्हाला हा कॅप्चा भरायचा आहे. हा कॅप्चा जसा दिसतो मित्रांनो तसा टाकून घ्या. कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली लॉग इन पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्या समोर इथं PMJचं ऑफिशियल डॅशबोर्ड येणार आहे मित्रांनो, म्हणजे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर यामध्ये स्कीम मित्रांनो बघा, बऱ्याचशा नागरिकांचा गोंधळ होतो. तर बघा, स्कीममध्ये तुम्हाला इथं PMJच निवडायचं आहे. स्टेटमध्ये आपलं राज्य महाराष्ट्र येतं मित्रांनो, महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्यानंतर जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहत असाल मित्रांनो तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कोणतंही राज्य घेऊ शकताय, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आपल्याला महाराष्ट्रातलं बनवायचं आहे बरोबर, तर महाराष्ट्र. त्यानंतर सबस्कीममध्ये आता बघा, सबस्कीममध्ये तुम्हाला फक्त PMJ देण्यात आलेलं आहे, दुसरा पर्याय नाही आहे मित्रांनो. तुम्हाला आधी जे PMJ व्हाईट रेशन कार्ड होतं, PMJ होतं, त्यानंतर बरेचशा आशा PM आशा होतं, तर ते आता कट झालेलं आहे मित्रांनो. ते इथं तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा. स्कीममध्ये फक्त तुम्हाला PMJ निवडायचं आहे आणि इथं खाली तुम्हाला आशा वगैरे काहीच निवडायचं नाही आहे. डायरेक्ट इथं PMJ निवडलं, त्यानंतर इथं डायरेक्ट तुमचा जिल्हा निवडा. जिल्हा निवडून झाल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला सर्च बायमध्ये आता 2 पर्याय देण्यात आलेले, एक फॅमिली ID आणि दुसरा आधार नंबर. तर जर तुमचा आधार नंबर तुमच्या रेशन कार्डला लिंक असेल, आता सांगतो बघा क्लिअर, तुमचा आधार नंबर तुमच्या रेशन कार्डला लिंक असेल तर डायरेक्ट तुम्ही आधार नंबरने सुद्धा तुमचं नाव शोधू शकताय. आणि जर रेशन कार्डला आधार कार्ड लिंक नसेल तर फॅमिली ID या पर्यायावर क्लिक करा आणि तुम्हाला इथं दाखवतो बघा. आता इथं आधार नंबर टाकला, इथं तुमच्या समोर नाव शोधून दाखवतोय बघा. हा कॅप्चा तुम्ही जसा टाकणार, कॅप्चा टाकून जसं तुम्ही सर्च बटनावर क्लिक करणार डायरेक्ट तुमची यादी तुमच्या समोर दाखवली जाईल. इथं बघू शकता आता काय प्रॉब्लेम येतोय, नो बेनिफिशियरी फाउंड इन गिवन सर्चिंग क्रायटेरिया, बरोबर हा प्रॉब्लेम आला. आता बघा तुम्हाला फॅमिली ID टाकतो. फॅमिली ID टाकलं, इथं आता तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा 12 अंकी नंबर टाकायचा आहे मित्रांनो. रेशन कार्डचा 12 अंकी नंबर कसा काढायचा आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ आहेत रेशन कार्डचे, तिथून तुम्ही अगदी सहज व्हिडिओ बघून रेशन कार्डचा 12 अंकी नंबर काढू शकता मित्रांनो. तर सिंपल मी रेशन कार्डचा 12 अंकी RC नंबर टाकून घेतो. तुम्ही बघू शकता रेशन कार्डचा RC नंबर टाकला. त्यानंतर आता हा कॅप्चा भरून घेतो. कॅप्चा भरून सर्च बटनावर जसं क्लिक केलं की डायरेक्ट तुमची फॅमिली इथं शो करणार आहे. तुम्ही बघू शकता इथं पूर्ण फॅमिली डिटेल आलेली मित्रांनो. रेशन कार्डचा 12 अंकी नंबर आला, तुमचं रेशन कार्ड कोणत्या गावचं आहे, तुमच्या रेशन कार्डमध्ये किती मेंबर आहेत, सर्व यादी इथं टोटल येणार आहे. आणि EKYC कोणाची सक्सेस झालेली आहे, कोणाची नाही आहे. तुम्हाला मी मागचा व्हिडिओ जर आपला बघितला असेल तर तुम्हाला सांगितलं आहे की EKYC सुद्धा तुम्हाला करायची आहे मित्रांनो, बरोबर. तर इथं तुम्हाला बघा, जर तुमचं कार्ड तयार असेल बघा, आता तुम्हाला इथं कार्ड तयार आहे मित्रांनो, तर इथं डाउनलोड कार्ड या पर्यायावर क्लिक करतो. त्यानंतर इथं तुम्हाला डाउनलोड तुम्ही बघू शकता आधार नंबरमध्ये व्हेरीफाय असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. व्हेरीफाय पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला डिक्लेरेशन विचारलं जाईल, ते यस करा आणि खाली अलाव पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या मोबाईलवरती OTP येणार आहे, का आधारचा OTP आणि दुसरा बेनिफिशियरी लॉग इन OTP. तर हे दोघी OTP तुम्हाला टाकावे लागणार आहे मित्रांनो. हे दोघं OTP टाकल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता दोघं OTP यस साईन झालेला आहे, बरोबर, म्हणजे बरोबर आहेत. आणि खाली ऑथेंटिकेट असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. ऑथेंटिकेट पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर इथं तुम्हाला सर्व फॅमिली मेंबरची
नावं दाखवली जातील, बरोबर. तर यामध्ये तुम्हाला ज्या नावामध्ये करेक्शन करायचं आहे, बघा आता समजा मला या 3 नंबरच्या नावामध्ये करेक्शन करायचं आहे, तर हे कार्ड मी इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं वरच्या बाजूला तुम्हाला रेडो EKYC असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर इथं तुमच्या समोर ते नाव सिलेक्ट राहणार आहे आणि खाली तुम्हाला EKYC साठी काही पर्याय देण्यात आले. तुम्ही बघू शकता आधार OTP आहे, फिंगरप्रिंट आहे, आयरिस स्कॅनर आहे म्हणजे डोळ्यांचा स्कॅन करून सुद्धा, आणि फेस ऑथेंटिकेशन, 4 ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. तर यामध्ये सिंपल तुम्हाला पहिला पर्याय आधार OTP या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर खाली व्हेरीफाय पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि परत तुम्हाला डिक्लेरेशन विचारलं जाईल, डिक्लेरेशन यस करा आणि खाली अलाव पर्यायावर क्लिक केलं की तुमच्या मोबाईलवरती आणि तुमच्या लॉग इनवरती म्हणजे तुमचा जो लॉग इन करताना तुम्ही नंबर दिलेला आहे, दोघं OTP तुम्हाला एका वेळेस पाठवले जातील मित्रांनो. ते OTP टाकून घ्या. दोघं OTP टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं फोटो ID मागेल मित्रांनो. हो, तुमचं इथं बघू शकता तुम्ही मॅचिंग स्कोअर तुम्हाला दाखवलं जाईल की तुमचं नावाचं मॅचिंग स्कोअर किती होतंय, बरोबर. तर यामध्ये तुमचं मॅचिंग स्कोअर तुम्हाला दाखवलं जाईल. कमीत कमी मित्रांनो 80% वर किंवा 70% वर तरी तुमचा मॅचिंग स्कोअर पाहिजे मित्रांनो. आणि जर नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला तुमचा फोटो काढण्यासाठी विचारेल. तुम्ही बघू शकता इथं फोटोग्राफमध्ये कॅप्चर फोटो तुम्हाला एक स्वतःचा लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. जर मोबाईलमधून करत असाल तर डायरेक्ट तुम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून म्हणजे फ्रंट कॅमेऱ्याच्या माध्यमातून डायरेक्ट तुमचा फोटो अपलोड करू शकता. फोटो काढून खाली प्रोसीड बटनावर क्लिक करा. यानंतर इथं खाली तुम्हाला काही बेसिक माहिती विचारली जाईल. तर यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती 6 अंकी OTP पाठवला जाईल, तो OTP टाकून घ्या. त्यानंतर OTP साईन झाला, तुम्ही बघू शकता OTP बरोबर आहे. आणि त्यानंतर इथं तुम्हाला काही बेसिक डिटेल तुमची दाखवली जाईल मित्रांनो, तुमचे इयर ऑफ बर्थ वगैरे. तर तुमची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख जर तुम्हाला दुरुस्त करायची तर बघा आता इथं माझी जन्मतारीख चुकलेली आहे मित्रांनो. तर सिंपल तुमची जन्मतारीख जी असेल ती जन्मतारीख तुम्ही दुरुस्त करू शकताय. जन्मतारीख निवडून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला बघा पिनकोड विचारला जाईल. तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड टाकून घ्या. पिनकोड टाकून बाजूला तुम्हाला तुमचा जिल्हा आणि राज्य दाखवले जाईल, बरोबर. आणि त्या बाजूला तुम्हाला इथं रुरल आणि अर्बन विचारले. तर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करा आणि शहरी भागात राहत असाल तर अर्बन. त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट विचारलाय. तुमचा जो तालुका असेल तर सब डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुमचा तालुका नोंदवायचा आहे. तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडा. त्यानंतर विलेज विचारलंय तर विलेजमध्ये तुमच्या गावाचं नाव येईल. आणि ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर इथं बघा तुम्ही आता सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली सबमिट पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुम्ही बघू शकता रेडो EKYC कंप्लीटेड म्हणजे तुमची जी EKYC केली किंवा तुम्ही नाव दुरुस्तीसाठी जी माहिती दिली आहे ती कंप्लीट झालेली आहे मित्रांनो. इथं ओके पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर परत तुमच्यासमोर आयुष्यमान भारतचं डॅशबोर्ड दाखवलं जाणार आहे. तरी इथं तुम्ही परत तुम्हाला बघा आता स्कीम PMJचं आहे. राज्य आपलं महाराष्ट्र निवडायचं आहे. राज्य महाराष्ट्र निवडलं. त्यानंतर सबस्कीममध्ये आता येत नाही आहे, बरोबर. तरी इथं जर एखाद्या वेळेस तुम्हाला सबस्कीममध्ये काही आलं नाही पर्याय तर सिंपल काय करायचं बघा, एकदा तुम्हाला तुमचं अकाउंट लॉगआउट करायचं आहे. हो मित्रांनो, एकदा तुमचं अकाउंट लॉगआउट करावं लागणार आहे तुम्हाला. लॉगआउट केलं त्यानंतर परत इथं हा कॅप्चा भरून तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन करून घ्यायचं आहे आणि परत तुमच्यासमोर PMJचं डॅशबोर्ड येईल. यामध्ये आता PMJ निवडलं बघू शकताय तुम्ही. इथं आपण महाराष्ट्र निवडलं. त्यानंतर आता PMJ तुमचं आलं. आधी येत नव्हतं, बरोबर, आता आलं. त्यानंतर आता जळगाव तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा. माझा जळगाव आहे, मी जळगाव निवडला. त्यानंतर परत तुमचा फॅमिली ID तुम्हाला निवडायचं आहे. जर फॅमिली IDवर तुमचं नाव सापडलं तर फॅमिली ID, आधार नंबरने सापडलं तर आधार नंबर निवडा, बरोबर. तर मी इथं सिंपल माझ्या रेशन कार्डचा 12 अंकी RC नंबर टाकून घेतो. RC नंबर टाकला. त्यानंतर आता हा कॅप्चा टाकतो आणि त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करतो. सर्च पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं आता बघू शकता तुम्ही तुम्हाला ज्या फॅमिली मेंबरचं तुम्ही इथं करेक्शन केलं होतं त्याच्या नावासमोर तुम्हाला डाउनलोड कार्ड असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर परत तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. तर सिंपल तुम्हाला इथं टर्म्स अँड कंडिशन विचारल्या जातील, त्या अलाव करून घ्या आणि तुमच्या मोबाईलवरती 2 OTP पाठवले जातील, ते OTP टाका. त्यानंतर खाली परत ऑथेंटिकेट पर्यायावर क्लिक करा आणि इथं बघू शकता तुम्ही तुम्हाला तुमचं नाव दाखवलं जाणार आहे. नाव दाखवल्यानंतर इथं बघा जर एखाद्या वेळेस तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल मित्रांनो तर इथं तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरपैकी म्हणजे कोणत्याही एका तुमच्या कुटुंबातील एका सदस्याचा आधार नंबर घेऊन तुम्ही सुद्धा त्या माध्यमातून सुद्धा कार्ड डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर सिंपल तुम्हाला ज्यांचं कार्ड डाउनलोड करायचं आहे इथं खाली तुम्हाला आधार OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय पर्यायावर परत क्लिक करा. परत हे टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट केलं, अलाव केलं. त्यानंतर परत तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती आणि दुसरा आधार कार्डवरती असे 2 OTP पाठवण्यात येतील. ते OTP टाकून घ्या. OTP तुम्ही जसा नोंदवणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर तुमचं कार्ड दाखवलं जाणार आहे आणि इथं उजव्या बाजूला तुम्हाला डाउनलोड असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता आयुष्यमान कार्ड हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोड, बरोबर. ओके या पर्यायावर क्लिक करतो आणि तुम्हाला कार्डसुद्धा दाखवतो. तुम्ही बघू शकताय इथं तुम्हाला जे करेक्शन करायचं आता इथं आपण जन्मतारीख करेक्शन केलं मित्रांनो. इथं बघू शकता जन्मतारीख
दुरुस्त करून आलेली आहे आणि नावसुद्धा बरोबर आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या आयुष्यमान कार्डमध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तो तुम्ही अगदी घरी बसून सहज 2 मिनिटात करू शकता मित्रांनो. आशा करतो की मी जे तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजलीसुद्धा असेल. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.